बिग बॉस फेम कोकण हॉटेल गर्ल कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते। ती एक व्यावसायिका देखील आहे। अंकिता प्रभू वालावलकरचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे। तिचे इंस्टाग्रामवर 1.1 मिलियन फॉलोअर्स आहेत। तसेच अंकिताचे एक यूट्यूब चॅनल देखील आहे। यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ती चाहत्यांशी खूप कनेक्ट राहते। अनेक गोष्टींवर आपली मते मांडत असते। अलीकडेच तिने बेटिंग ॲप्स आणि ऑनलाईन स्कॅम संबंधित एक व्हिडिओ शेअर केला होता। तिने यूट्यूबवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितले की मी बेटिंग ॲप्स प्रमोट करत नाही, मात्र अनेक लोक त्यात पैसे गुंतवतात आणि खूप वेळा फसतात आणि माझ्याकडे आर्थिक मदत मागतात, पण माझ्याकडे पैशांचं झाड नाही। पुढे अंकिता म्हणाली की आजकाल मोबाईलवरून होणाऱ्या फ्रॉडचे प्रमाण वाढले। अनेक वेळा पॉलिसी बँकेच्या अकाउंटच्या नावाखाली फोन करून OTP मागितला जातो। मला आर्थिक मदतीसाठी अनेक वेळा मेल्स, फोन येतात आणि माझ्या मॅनेजरला त्रास दिला जातो। फोनवर 80,000 रुपयांची मदत मागितली जाते कारण त्यांचे पैसे बेटिंग ॲपमध्ये गेले। शेवटी अंकिता बोलते की माझ्याकडे अशी पैशांची अपेक्षा करू नका आणि मॅनेजरलाही त्रास देऊ नका। मी कोणत्याही बेटिंग ॲपमध्ये पैसे हरल्यावर मदत करत नाही, असे रोखठोक उत्तर अंकिताने त्रास देणाऱ्यांना दिला। अंकिता प्रभू वालावलकर कायमच परखडपणे मते मांडण्यासाठी ओळखली जाते। बिग बॉसमुळे अंकिताला खूप लोकप्रियता मिळाली आहे।